मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. डिजिटल इंडियाच्या गप्पा मारल्या जात असताना मात्र दुसरीकडे याच महाराष्ट्रात आदिवासी भागातील चिमुरड्यांना आपल्या हक्काच्या शिक्षणासाठी चक्क आंदोलन करावे लागतेय. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा आणि 40 टपरी या दुर्गम आदिवासी गावांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. वारंवार विनंत्या करूनही प्रशासनाने डोळेझाक केल्यामुळे अखेर संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी थेट जिल्हा परिषद कार्यालयात विद्यार्थ्यांसह ठिय्या मांडलाय. शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे. कागदावरची ही घोषणा बुलढाणा जिल्ह्याच्या भिंगारा आणि 40 टपरी गावात मात्र पूर्णपणे फोल ठरली आहे. जळगाव जामोद तालुक्यातील या दुर्गम आदिवासी भागात इयत्ता 6वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य पूर्णपणे धोक्यात आलेत. कारण या शाळांमध्ये मुलांना शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षकच उपलब्ध नाहीत. आदिवासी भागातील मुलांसाठी शिक्षणाची ही शाळा म्हणजे एकमेव आशेचा किरण आहे. मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे. आम्ही भिंगारा जळगाव जामोद इथं आम्ही 3 वर्षापासून आमचा पाठपुरावा चालू आहे, पण अद्याप आम्हाला शिक्षक अजून मिळाले नाहीये. वारंवार भेटून आम्हाला आश्वासन मिळत आहे, उद्या भेटून जाईन, 8 दिवसात भेटून जाईन, पण असं आम्हाला आश्वासन नको. आम्हाला प्रत्यक्ष नियमानुसार जे शिक्षक भेटणार, जोपर्यंत शाळेमध्ये रुजू होणार नाही तोपर्यंत आम्ही या इथून उठणार नाही. किती दिवस शिक्षक नाही? 3 वर्षापासून पहिली बेजेस निघली, दुसरी बेजेस निघली, हे तिसरी बेजेस चालू आहे. याआधी काही प्रशासनाकडे मागणी केली होती? हा, केली होती सीओ साहेबांना. सीओ साहेबांनी आम्हाला तारीख पण दिली होती यासाठी. सीओ साहेब आले पण ते तिच्यात काही तोडगा निघाला नाही. आम्हाला विद्यार्थी संख्या किती आहे आणि कोणत्या कोणत्या तुकड्यांसाठी शिक्षक नाहीये? 6वी ते 10वी पर्यंत शिक्षक नाहीये आणि टोटल हॉस्टेलचे मुलं आहे 342 मुलं आहे. माझं नाव कुमारी जमना मुकेश खरात, वर्ग 10वा. शाळेचं नाव जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा भिंगारा. आम्ही आमच्या शाळेत 6वी ते 10वी पर्यंत शिक्षक नाही, म्हणून आम्ही शिक्षणाची मागणी करण्यासाठी इथे आलेलो आहे. आम्हाला ज्यापर्यंत शिक्षक भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. ग्रामस्थांनी वारंवार शिक्षकांची मागणी केली होती. शिक्षक न मिळाल्याने अखेर चिमुरड्या जीवांना सोबत घेऊन पालकांनी जिल्हा परिषदेत ठिय्या दिला. या आंदोलनानंतर आता कुठे शिक्षण विभागाला जाग आली असून बुलढाणा जिल्ह्यातील रिक्त पदांचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सध्या आम्ही तात्पुरते 1 शिक्षक दिलेले आहेत आणि अन्य 2 शिक्षक लवकरच देणार आहोत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळजवळ 300 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. आपण पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची जाहिरातही टाकली आहे. माझी पालकांना आणि ग्रामस्थांना विनंती आहे की त्यांनी अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीला आणू नये. आम्ही चर्चेला तयार आहोत. कृपया विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण करू नये. हो सर, बरोबर आहे त्यांचं म्हणणं. तिथे 9वी 10वीच्या वर्गाला शिक्षक नाहीये. आपण आताच थोड्या वेळापूर्वी पण त्या पालकांची चर्चा केली. आपण लवकरच तिथे सकाळी 1 तात्पुरते शिक्षक आपण दिलेले आहेत, ते तिथे जॉईन पण झालेले आहेत. आता अन्य 2 शिक्षकांची पण व्यवस्था आपण त्यांच्याकडे करतो आहे. लवकरच आपण त्यांना शिक्षक देऊ. आपण आताच थोड्या वेळापूर्वी पवित्र पोर्टलवर देखील शिक्षक भरतीची जाहिरात दिलेली आहे. आता बुलढाणा जिल्ह्यात जवळजवळ 300 शिक्षकांची पदं रिक्त आहेत. आता ती पदं प्रामुख्याने जळगाव जामोद आणि संग्रामपूर या 2 तालुक्यांमध्ये पदं रिक्त राहण्याचं प्रमाण थोडं जास्त आहे. आपण प्राधान्याने ती पदं या पवित्र पोर्टलच्या भरतीमधून भरणार आहोत. माझी या निमित्ताने ग्रामस्थांना, गावकऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना, शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि सर्वांना विनंती आहे की अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना इतक्या लांबून इथं आणू नये, पंचायत समितीला पण आणू नये. आपण कधी आम्हाला चर्चेसाठी बोलवा, आम्ही यायला तयार आहोत. तुम्ही आमच्याकडे या, तुमच्याशी चर्चा करायला तयार आहोत. पण अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कृपया आपण खेळू नये, विद्यार्थ्यांना इथं आणू नये, अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे. गेल्या 3 वर्षापासून शिक्षक नसल्याची ओरड करतायत. 3 वर्षापासून त्यांचे काही संपर्क झालेला नाही. सर, आपण यापूर्वी त्यांची पर्याय व्यवस्थापन केलेली होती. 3 लोक आपण त्या ठिकाणी दिलेले होते, पण त्या 3 लोकांपैकी मला वाटतं 2 लोकांनी ती आपण त्यांना मानधन तत्त्वावर जे नेमलेलं होतं त्यांनी ती नोकरी सोडलेली आहे. आपण आज सकाळीच त्या गट शिक्षणाधिकारी महोदयांकडून नावं घेतलेली आहेत आणि आपण आज संध्याकाळपर्यंत स्थानिक पातळीवर जे त्यांचे म्हणजे पदवी प्राप्त केलेले जे लोक आहेत, पदवी आणि D.Ed किंवा B.Ed प्राप्त केलेले जे लोक आहेत, त्यांना आपण तात्पुरत्या स्वरूपामध्ये
जिल्हा परिषदच्या शेष निधीतून आपण त्यांना मानधन तत्वावर त्यांची नियुक्ती करतोय. त्यांच्याशी काल पण माझी या निमित्ताने चर्चा झाली होती. तिथल्या पालकांशी आणि गट शिक्षणाधिकारी त्यांच्याशी बोलले होते. मी तिथल्या सन्माननीय पत्रकार बंधूंशी पण बोललो होतो आणि त्यांना निरोप दिला होता. गट शिक्षणाधिकारी आज त्यांच्याकडे जाणार होते, पण गट शिक्षणाधिकारी जाण्याच्या आधीच ते पालक मुलांना घेऊन इथे येऊन गेले. मला वाटतं हे चुकीचं आहे. अशा विद्यार्थ्यांना, लहान लहान बाळांना इथं आणणं चुकीचं आहे. आम्ही पालकांना, गावकऱ्यांनाही विनंती केलेली होती यापूर्वी की असं मुलांना इथं आणू नये. तर त्यांनी आमच्या विनंतीचाही थोडासा मान ठेवला पाहिजे. आपल्याला विद्यार्थी सुरक्षा ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. असं आणताना जर काही मुलाला इजा झाली, काही वाहनाची अपघात झाला, दुर्दैवाने काही प्रॉब्लेम झाला, तर मग याची जबाबदारी नाईलाजाने मग जे लोक इथं मुलं घेऊन येतात त्यांच्यावर आम्हाला निश्चित करावी लागेल. मी सांगितलं आता थोड्या वेळापूर्वी की आम्ही शेष फंडातून आपण तिथे तात्पुरती शिक्षकांची, स्थानिक शिक्षकांची नियुक्ती आपण तिथे करतोय. प्रशासनाने आता तात्पुरती मलमपट्टी केली असली तरी जिल्ह्यातील 300 रिक्त पदांचा आकडा व्यवस्थेचे वाभाडे काढणारा आहे. प्रशासनाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचा हक्क हिरावून घेतला जात आहे हे मात्र नक्की. आता या चिमुरड्यांना त्यांचे हक्काचे कायमस्वरूपी शिक्षक कधी मिळतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कॅमेरामनसह ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.